हरभऱ्याच्या भाजीचा गरगटा बनवण्यासाठी भाजी घेतलेली आहे वाळलेली. आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया. शेंगदाणे घेतलेले मुठभर, हिरवी मिरची घेतलेली आहे मुठभर. आता हे भाजून मिक्सरला बारीक करून घेऊया. शेंगदाणे हिरवी मिरची, भाजी अशी वाटून घेतलेली आहे, एकदम बुकणी झालेली आहे. शेंगदाणे हिरवी मिरची लसूण वाटून घेतलेला आहे भाजून. गरगटा बनवण्यासाठी 2 वाटे तेल टाकलेलं आहे. ह्यामध्ये टाकून घेऊया लसूण, थोडेसे जिरे. आता 1 तांबे पाणी ओतून घेऊया आपण. आता पाण्याला आलेले उकळी चवीपुरतं मीठ टाकून घेऊया यामध्ये आपण. ठेचा आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया त्यामध्ये. थोडीशी मूग डाळ, शेंगदाणे आणि कच्चा लसूण टाकून घेऊया यामध्ये. भिजून घेतले थोडीशी डाळ टाकलेली आहे आणि ही वाटलेली भाजी पण टाकून घेऊया आपण यामध्ये. मिक्स करून घेऊया. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला 20 मिनिटं शिजवून घेऊया गरगट्याला. एकच नंबर लागतो या पद्धतीचा गरगटा, नक्की करून बघा मित्रांनो. कच्चा लसूण टाकायचं शिजताना एकच नंबर लागते भाजी गरगट्याची. मित्रांनो 20 मिनिटं झालेली. आता गरगटा शिजलेला आहे, आपल्या डाळ पण शिजलेली आहे. एकच नंबर झालेला गरगटा. गॅस बंद करून घेऊया आता आपण. एकच नंबर झालेला गरगटा, दाटसर झालेला आहे. असा एकच नंबर लागतो खाण्यासाठी. घंटाळा तर तयार आहे मित्रांनो. हरभऱ्याच्या भाजीचा गरगटा 1 नंबर झालेला आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी गरमागरम एकच नंबर झालेला आहे. या पद्धतीचा नक्की ट्राय करा. एकच नंबर लागतो खाण्यासाठी गरगटा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.